नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरीने ईश्वरीला मारण्याचा निर्णय घेतलेला असतो. ती आता घाबरलेली असते. तिला असं वाटतं की ईश्वरी शुद्धीवरती आली आणि तिने जर सांगितलं अर्णवला की श्रीकांत धुमाळ यांनी तिला भेटायला बोलावलं होतं आणि तेव्हा तिच्यावरती हल्ला झाला, तर मग अर्णव जाईल, श्रीकांत धुमाळला पकडेल आणि त्याला मारहाण करेल. एकदा का श्रीकांत धुमाळ त्याला सापडला की धुमाळ माझं नाव घेईल आणि मग अर्णव मला सोडणार नाही. माझी अवस्था खूपच वाईट होईल. त्याच्या आईवडिलांच्या मृत्यूच्या मागे माझा हात आहे हे जर त्याला समजलं तर तो मला सोडणार नाही आहे. तो मला माझ्या गुन्ह्याची शिक्षा नक्की देणार. ही गोष्ट वल्लरीच्या लक्षात आल्यानंतर ती असा विचार करते की ईश्वरीला जर मी संपवलं तर सगळे निर्णय हे माझ्यासाठी घेणं सोपं होईल. तेव्हा इथे आता वल्लरीने निर्णय घेतलेला असतो की मी ईश्वरीला हॉस्पिटलमध्येच मारून टाकणार आणि त्यासाठी तिने आपल्या माणसाला एक इंजेक्शन आणायला सांगितलेलं असतं. ते इंजेक्शन ईश्वरीला देऊन ती ईश्वरीचा जीव घेणार असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे डॉक्टरांच्या वेशामध्ये वल्लरीने ईश्वरीला मारण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि ईश्वरीला इंजेक्शन देत असताना त्या ठिकाणी सुप्रिया आलेली असते आणि सुप्रियाने वल्लरीला रंगेहात पकडलेलं असतं. ईश्वरीच्या जीवावरती उठलेल्या वल्लरीला इथे आता अर्णव आणि सुप्रिया या दोघांनी पकडण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, शुद्धीवरती आलेल्या ईश्वरीने अर्णवसमोर खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा केलेला असतो. तर इथे अर्णवच्या आईवडिलांचा संसार उद्ध्वस्त करण्यामागे आणि त्याचबरोबर सात्विकाच्या मृत्यूच्या मागे वल्लरीचा हात आहे, ह्या गोष्टीचा खुलासा ईश्वरीने अर्णवसमोर केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव देवासमोर हात जोडून उभा असतो. तो म्हणत असतो की हे गणपती बाप्पा, माझा तुमच्यावरती इतका विश्वास नाही आहे, पण माझ्या ईश्वरीचा तुमच्यावरती खूप जास्त विश्वास आहे आणि मी आतापर्यंत तुमच्याजवळ काहीच मागितलं नाही आहे कधीच. पण आता मी मागतोय की माझ्या ईश्वरीला, माझ्या मी सिंदोरला तुम्ही लवकरात लवकर बरं करा प्लीज. आत्तापर्यंत मी माझं काम केलं आहे. तिला प्रोटेक्ट करण्यासाठी मला जे काही करता आलं ते मी सगळं केलं आहे. आता तुमची जबाबदारी आहे. तुम्ही तिला शुद्धीवरती आणा, असं इथे अर्णव आता गणपती बाप्पांना म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव मनातून पूर्णपणे कोसळलेला असतो, कारण ईश्वरीची कंडिशन क्रिटिकल झालेली असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो की डॉक्टर, काहीही करा पण मी सिंदोर वाचली पाहिजे. तेव्हा इथे डॉक्टरसुद्धा आपली 100% मेहनत तिच्या भोवती दाखवत असतात आणि नंतरला इथे अर्णवला येऊन सांगितलेलं असतं की काळजी करू नका, सर्जरी व्यवस्थित झालेली आहे आणि मिसेस ईश्वरी लवकरच शुद्धीवरती सुद्धा येतील. उद्या सकाळपर्यंत त्या शुद्धीवरती येतील असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. अर्णवची प्रार्थना फळाला आलेली असते. सगळ्या कुटुंबातील लोकांना खूप आनंद झालेला असतो. पण इथे आता वल्लरी घरी जायला निघालेली असते, कारण सुप्रिया आणि नम्रता या दोघीजणी हॉस्पिटलमध्ये आलेल्या असतात आणि सुप्रियाने वल्लरीला बघू नये, नाहीतर 20 वर्षांपूर्वीचा खुलासा होईल. त्यामुळे आता लगेचच वल्लरी घरी जायला निघते आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरीला आकाशने फोन करून सांगितलेलं असतं की आई, अगं इथे ईश्वरी लवकरच बरी होणार आहे. डॉक्टरांनी सांगितलं आहे की आता घाबरण्याची काही गरज नाही, धोका टळलेला आहे. उद्या सकाळपर्यंत ईश्वरी शुद्धीवरती येईल. तिची छोटीशी सर्जरी होती, तीसुद्धा व्यवस्थितरित्या झालेली आहे. तेव्हा वल्लरीला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते असं कधीच व्हायला नको. काहीही झालं तरीसुद्धा इथे ईश्वरी शुद्धीवरती येता कामा नये, नाहीतर माझं काही खरं नाही. जर मला स्वतःला वाचवायचं असेल, 20 वर्षांपूर्वीचं सत्य दडवून ठेवायचं असेल, तर मला काहीही करून ईश्वरीला संपवावं लागेल. तेव्हा ती आपल्या काही ओळखीच्या माणसांना फोन करते आणि म्हणते की मी जे सांगते ते लवकरात लवकर घेऊन यायचं.
तेव्हा तिने त्या व्यक्तीला इथे काही इंजेक्शन घेऊन यायला सांगितलेले असतात. जी इंजेक्शन ईश्वरीला दिल्यानंतर थोड्या वेळातच ती मरून जाईल अशा पद्धतीचं ते इंजेक्शन असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी इंजेक्शन घेऊन आलेली असते. सुप्रिया ईश्वरीच्या वॉर्डच्या बाहेरच बसलेली असते. डॉक्टरांनी दिलासा दिलेला असतो, आता घाबरू नका, कारण खूप मोठा धोका हा टळलेला आहे. सकाळपर्यंत मिसेस ईश्वरी बऱ्या होतील, त्या शुद्धीवरती येतील. तुम्ही फक्त थोडेसे पेशन्स ठेवा. तेव्हा सुप्रिया म्हणते की तुम्ही एक काम करा आजी, तुम्ही आता सगळेजण घरी जा. मी आहे ना इथे, मी ईश्वरीजवळ आहे, मी लक्ष ठेवते. आजीची तब्येत आता इथे नाजूक आहे, कारण आजींचं वय झालं आहे, त्यांना जागरण वगैरे सहन होणार नाही. म्हणून आजीला आकाश आणि मामा दोघेजण घरी घेऊन गेलेले असतात. आणि तेव्हा इथे सुप्रिया आपल्या मुलीबरोबर हॉस्पिटलमध्ये असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो, मी काय म्हणतो काकू, तुम्ही चला, तुम्ही कालपासून काही खाल्लेलं नाही आहे. मी सिंदूर आता बरी आहे, इथल्याच कॅन्टीनमध्ये जाऊया, तुम्हीसुद्धा काहीतरी खाऊन घ्या आणि मीही खातो. चला तुम्ही माझ्याबरोबर, नाहीतर तुमची तब्येत बिघडेल, असं अर्णव आता सुप्रियाला सांगतो. कारण अर्णवच्या मनातला सुप्रियाबद्दलचा राग आता निघून जायला लागला आहे. कारण का, या सगळ्याच्या मागे खूप मोठं षडयंत्र आहे, खूप मोठं प्लॅनिंग आहे. आणि सुप्रिया तर इतकी साधीभोळी इनोसंट आहे, ती एकटी असं काहीही करू शकणार नाही आहे. तिला नक्कीच फसवलं गेलं आहे, या गोष्टीवरती अर्णवचा विश्वास बसलेला असतो. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, नाही नको मला, अर्णव तुम्ही जाऊन काहीतरी खा, मला खरंच काही नको आहे. माझी मुलगी जोपर्यंत शुद्धीवरती येत नाही तोपर्यंत मी काही खाणार पिणार नाही आहे. अर्णव म्हणतो, असं करू नका, तुम्ही काहीतरी खाऊन घ्या. जेव्हा इथे मी सिंदूर शुद्धीवरती येईल तेव्हा तुम्ही तिला चांगल्या सुदृढ दिसायला हव्यात ना, नाहीतर तिला वाईट वाटेल. तेव्हा चला माझ्याबरोबर. तेव्हा सुप्रिया अर्णवबरोबर जायला तयार होते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ते दोघेजण कॅन्टीनमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी वल्लरी आलेली असते ईश्वरीला संपवायला. आणि वल्लरी इथे आता ईश्वरीला इंजेक्शन द्यायला जाणार तेवढ्यातच त्या ठिकाणी डॉक्टर आलेले असतात. ते म्हणतात, तुम्ही इथे काय करताय? तेव्हा वल्लरी म्हणत असते, मी तिची मामी सासू आहे, मी माझ्या सुनेला बघायला आले. काय अवस्था झाली आहे बिचारीची, ती मला खरंच बघवत नाही आहे. आणि तेव्हा वल्लरी आता तिथून बाहेर पडते. डॉक्टर म्हणतात, प्लीज तुम्ही बाहेर जा, आम्हाला त्यांना इंजेक्शन द्यायचं आहे, त्यांच्या इंजेक्शनची वेळ झाली. तेव्हा वल्लरी म्हणते, हो जाते जाते. आणि वल्लरी तिथून बाहेर पडलेली असते. गणूबाप्पाच्या कृपेने वल्लरी तिथून निघालेली असते, ईश्वरीचा जीव वाचलेला असतो. त्यानंतर सुप्रिया आणि अर्णव दोघेजण त्या ठिकाणी येतात. आणि मग काय, इथे वल्लरीला चान्स मिळत नसतो ईश्वरीला मारण्याचा. ती आता आजूबाजूला लपून छपून बसत असते. इथे आता मामा वल्लरीला फोनवरती फोन करत असतात. हॉस्पिटलमध्ये आली होती तेव्हा त्या ठिकाणी आता सुप्रियाताई आणि नमू आल्यानंतर लगेचच वल्लरी तिथून गायब झाली आणि ती अजून घरी आलेली नाही आहे. आई, अगं ह्या वल्लरीचं नेमकं काय चाललं आहे मला खरंच कळत नाही. तेव्हा इथे आता सारखा तिला फोन केला जातो, पण वल्लरी फोन काही उचलत नाही. तिने तिचा फोन गाडीमध्ये ठेवलेला असतो. आणि तेव्हा इथे आता वल्लरी म्हणते की मलाच काहीतरी दुसरा प्लॅन करावा लागेल. ती म्हणते, जर मी याच कपड्यांमध्ये गेले आणि जर इथे ईश्वरीला काही झालं तर अर्णव माझ्यावरती संशय घेऊ शकतो. मला आता डॉक्टरांचे कपडे घालायला हवेत. तर इथे डॉक्टरांचे कपडे आता धुवून वगैरे लॉन्ड्रीतून आलेले असतात. त्यातला एक ड्रेस तिने उचललेला असतो. आणि ऑपरेशन थिएटरमध्ये ज्या पद्धतीचे कपडे घातलेले असतात ना, त्या पद्धतीचे कपडे तिने घातलेले असतात. कारण ईश्वरीची सर्जरी झाली असते ना, त्यामुळे ती आता सकाळपर्यंत शुद्धीवरती येणार असते. इथे 24 तास किंवा 12 तास त्याच्यामध्ये जाणार असतात. तेव्हा तिने डॉक्टरांचे कपडे घातलेले असतात, मास्क लावलेला असतो आणि तिचे केससुद्धा त्याच्यामध्ये कवर झालेले असतात. डोळ्यांना चष्मा असतो. आणि ती आता त्या ठिकाणी ईश्वरीला चेक करण्याच्या निमित्ताने आलेली असते आणि ती इंजेक्शन द्यायला जात असते. तेव्हा इथे आता वल्लरी हाताने तिला मारण्यासाठी खूपच घाबरत असते. इंजेक्शन काढून मारेपर्यंत त्या ठिकाणी सुप्रिया आलेली असते. तेव्हा ती ईश्वरीची फाईल चेक करण्याचं नाटक करते. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया त्या ठिकाणी येते आणि तेव्हा
डॉक्टर म्हणून जेव्हा वल्लरी सुप्रियाकडे बघते तेव्हा सुप्रियाच्या लक्षात येतं की हे तेच डोळे आहेत आणि ही तीच बाई आहे जी माझ्या मुलीवरती हल्ला करायला आली आहे. तेव्हा इथे आता ईश्वरीला त्या वल्लरीने इंजेक्शन दिलेलं असतं आणि त्यानंतर सुप्रिया तिथेच आलेली असते आणि वल्लरी तिथून बाहेर पडते. त्यावेळेला इथे ईश्वरीला इंजेक्शन दिल्यानंतर तिची तब्येत अचानकपणे बिघडते आणि तेव्हा सुप्रिया डॉक्टरांना जोरजोरात आवाज देऊन बोलावते. तेव्हा अर्णव म्हणतो, काय झालं काकू? तेव्हा सुप्रिया म्हणते की अर्णव बघा ना, आत्तापर्यंत ईश्वरी एकदम व्यवस्थित होती, पण इथे एक बाई आली होती डॉक्टरांच्या वेशामध्ये. तिने इथे ईश्वरीला कुठलं इंजेक्शन दिलं काय माहिती, ती सरळ इथून निघून गेली मला बघितल्यानंतर. आणि बघा आपल्या इशूची तब्येत बिघडली आणि ते इंजेक्शनसुद्धा खाली पडलेलं असतं. डॉक्टर ते चेक करतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की हे इंजेक्शन ईश्वरीला मारण्यासाठी आणलेलं आहे. हे इंजेक्शन दिल्यानंतर आपले सगळे स्नायू बंद पडतात, रक्ताच्या गाठी होतात आणि माणूस तिथे जागेस मृत्यू पावतो. अशा पद्धतीचं ते इंजेक्शन असतं. डॉक्टरांच्या वेळीच लक्षात आल्यानंतर त्यांनी इथे ट्रीटमेंट सुरूच ठेवलेली असते. त्यामुळे ईश्वरीवरती आलेला धोका हा टळलेला असतो. ईश्वरीचा जीव वाचवण्यासाठी मदत झालेली असते. तेव्हा अर्णव आणि सुप्रिया दोघेजणं वल्लरीला पकडण्यासाठी मागे मागे जातात. तेव्हा इथे सुप्रिया त्या बाईला आता बघून तिला पकडते सुद्धा. तेव्हा इथे तिच्या डोळ्याचा चष्मा पडलेला असतो आणि सुप्रियाने बरोबर वल्लरीचे डोळे हे ओळखलेले असतात आणि ही तीच बाई आहे जिने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि आता माझ्या मुलीच्या जीवावरती उठली आहे, माझ्या मुलीला मारण्याचा प्रयत्न करते. ही तीच बाई आहे अर्णव. अर्णव तिथपर्यंत पोचण्याआधीच ती सुप्रियाला धक्का देऊन तिथून निसटून जाते. तेव्हा इथे अर्णव तिच्या मागे धावत पळत जातो, पण ती गाडीमध्ये बसून निघून गेलेली असते. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, अर्णव तुम्ही बघितलात ना, ही तीच बाई आहे जी ईश्वरीच्या जीवावरती उठली आहे ना, कारण आम्ही सत्य शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि ही गोष्ट तुमच्यासमोर येऊ नये म्हणून ती बाई माझ्या इशूला संपवण्याचा प्रयत्न करते, असं आता सुप्रियाने सांगितलेलं असतं. तेव्हा अर्णवला त्यांच्यावरती विश्वास बसतो की यांच्या बोलण्यात तथ्य आहे, म्हणून तर इथे सत्य बाहेर येऊ नये म्हणून कुणीतरी माझ्या ईश्वरीच्या जीवावरती उठले हे अर्णवच्या लक्षात आलेलं असतं. तो म्हणतो, ती बाई कुणी का असेना आपण तिला शोधून काढू. तुम्ही पुन्हा तिचं वर्णन करा, आपण पुन्हा तिचं स्केच तयार करू आणि तिला शोधूनच काढू, असं अर्णव म्हणतो. तोपर्यंत इथे आता ईश्वरी पुन्हा स्टेबल झालेली असते आणि सकाळपर्यंत सगळेजण वाट बघत असतात. उशीर झाल्यानंतर काही थोड्या वेळानंतरच इथे ईश्वरी शुद्धीवरती आलेली असते. ईश्वरी शुद्धीवरती आल्यानंतर डॉक्टर येतात, चेकअप वगैरे करतात आणि तेव्हा थोड्याच वेळानंतर ईश्वरी अर्णवला सांगते, तुमच्या आईवडिलांचा संसार उद्ध्वस्त करण्यामागे, तुमच्या आईच्या मृत्यूच्या मागे कोण आहे हे मला कळले, मला सत्य समजलंय. तेव्हा अर्णव म्हणतो, मिसिंदर हे आता महत्त्वाचं नाही आहे, तू आता शांत राहा, लवकरात लवकर बरी हो, ते सध्या तरी महत्त्वाचं आहे. आपण इथे सगळं काही बोलू, पण तू व्यवस्थित झाल्यानंतर तुझ्या जीवापेक्षा माझ्यासाठी सध्या तरी कुठलीच गोष्ट महत्त्वाची नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही सर, सत्य जाणून घेणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. मी तिथे श्रीकांत धुमाळला भेटायला गेले होते. त्याने मला सांगितलं होतं की एकटीच ये, कुणालाही सोबत घेऊन यायचं नाही. मी तुला 20 वर्षांपूर्वीचं सत्य सांगणार आहे. आणि श्रीकांत धुमाळला भेटायला गेल्यानंतर तिथे काही गुंड लोक आले आणि त्यांनी माझ्यावरती प्राणघातक हल्ला केला. तेव्हा इथे अर्णवला या सगळ्या गोष्टी आता तिने सांगितलेल्या असतात आणि ती म्हणते, सर माझ्यावरती हल्ला झाल्यानंतर मला एका बाईचा आवाज ऐकू आला आणि त्या बाईचा आवाज आपल्या वल्लरी मामींसारखा होता. त्या म्हणत होत्या की ईश्वरी, तू माझ्या रस्त्याच्या आड येण्याचा प्रयत्न केलास ना, तर मी तुला काट्यासारखी बाजूला काढून टाकेन, असं वल्लरी मामी म्हणाल्या. अर्णव म्हणतो, हे कसं शक्य आहे मिसिंदर, ती मामी कशी असू शकते? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर, मी बघितलं, त्या मामीच होत्या. मला पूर्णपणे खात्री आहे की तो आवाज मामींचा होता, मी माझ्या कानाने ऐकलेला आहे, असं आता ईश्वरी म्हणत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, शुद्धीवरती आल्या आल्या तिने वल्लरीचा ऐकलेला आवाज हा अर्णवला तिने सांगितलेला असतं की तो मामींचाच आहे आणि ती खात्रीने सांगत असते. तेव्हा अर्णव म्हणतो, तू पूर्णपणे बरी हो, आपण या गोष्टीची पूर्णपणे शहानिशा करू आणि सत्य काय आहे ना
ते दोघे जण मिळून शोधू असं अर्णवने ईश्वरीला प्रॉमिस केलेलं असतं आणि तू लवकरात लवकर बरी हो, त्यानंतर खऱ्या गुन्हेगाराला लवकरच शिक्षा देऊ असं अर्णवने सांगितलेलं असतं.